सांप्रत कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबर आपल्याला कीर्तने साधन का सांगतात. तर त्याचा काही कारणाचा विचार आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून बघणार आहोत. आता तुकोबर म्हणतात भगवंताची भेट व्हावी असं जर पुन्हा वाटत असेल तर त्यासाठी कीर्तने साधन सर्वश्रेष्ठ आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. आता प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधने सांगितली. कृतध्याय तो विष्णू, त्रेतायाय तो मुखे, द्वापारे परिचर्यायाम कलवतात हरी कीर्तना. आता कृतयुगामध्ये ध्यान केलेले भगवंत प्राप्ती व्हायची, त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्याने भगवंत प्राप्ती व्हायची, द्वापार युगामध्ये पूजार्चा केल्याने भगवंत प्राप्ती व्हायची आणि कलियुगामध्ये पूजार्चा केल्याने कीर्तन सेवा व्हायची. विठ्ठल विठ्ठल तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबर आपल्याला कीर्तन हे साधन का सांगतात. करावे कीर्तन, मुखी गावी हरीचे गुण, मग काही नोही बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. तुकोबरायांनी भगवद्गीतेत श्लोक सांगितला आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, मत्त स्मृति ज्ञानमपोहनं च, वेदे च सर्वैरहमेव वेद्यो, वेदांत बुद्धिर्विदेव च. आता सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत कसा आहे हे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज आपल्याला 3 दृष्टांताद्वारे सांगतात. पा हे पा दूध पवित्र आणि गोड, पा